गाईज, वेलकम टू माय चॅनल. मी तुम्हाला अशी एक गोष्ट सांगते जे मला पचत नाहीये, बिलकुलच पचत नाहीये आणि ते पचत नसल्यामुळे ना हा व्हिडिओ मला बनवावा लागत आहे. एक प्राजक्ताची एक रील आली समोर. प्राजक्ता आताच रिसेंटमध्ये रविवारी घराच्या बाहेर निघाली आणि तिला एक इंटरव्ह्यू वाल्याचा तिने एक प्रश्न विचारला, की तू का बरं शोच्या बाहेर निघाली? किंवा काय बरं तू काय कमी केलीस किंवा गेम चांगल्या रीतीने खेळलीस नाही का? काय रिझन असेल किंवा काय कारण असेल तू शोच्या बाहेर निघालीस? ती म्हणते, "मला कारण माहीतच नाहीये." मतलब मी शोच्या बाहेर का मी विनर बनण्याच्या लायकीची आहे. मतलब मला कधीच वाटलं नव्हतं, की मी आता नॉमिनेशनपासून बाहेर निघेन, की मला वाटलं होतं, की तन्वी किंवा रेवा जाणार, परंतु मी जाणार हे मला कधीच वाटलं नव्हतं. हे माझ्यासाठी शॉकिंग होता आणि आय वॉज शॉक. तिच्या तो प्रश्नाचं उत्तर बघून आय वॉज शॉक, की भाई हा काय मूर्खपणा आहे. म्हणजे तुला वाटत होता, की तू जाऊ शकत नाही. म्हणजे एवढा चांगला तुझा गेम होता, एवढी तू स्ट्रॅटेजी प्लॅन करत होतीस, एवढा तू महाराष्ट्राच्या प्रेम जिंकत होतीस किंवा असा काय गेम खेळत होतीस तू, की तुला स्वतःवर एवढा विश्वास होता. मतलब हे पचण्या लायकीची गोष्ट नाहीये. ती म्हणत आहे, की माझे जे फॅन्स आहेत, आता मला सांगा तिचे फॅन्स कोण आहेत? कोण आहेत तिचे फॅन्स? मतलब मी तिच्या करियर बद्दल नाही म्हणत आहे. करियर, सिंगिंग तिच्याबद्दल फॅन्स ते वेगळं फॅन बेस आहे, तो वेगळा आहे. मी म्हणत आहे, की बिग बॉस बघून बिग बॉसचे फॅन कोण आहेत तिचे? कोण फॅन बनलेले आहेत? असा कोणचा फॅनवाला काम केलं नाही, की तिचे लोकं फॅन बनले आहेत. म्हणते, की मला फॅन्स वगैरेवर खूप विश्वास होता, परंतु मला चॅनललाच प्रश्न विचारावा लागेल, की मला कशाला काढलं? अरे! तू चॅनलला कशाला प्रश्न विचारतेस? तू एक काम कर. तू घरी जा, एसी ऑन कर. हातामध्ये आईस्क्रीम घे. खूप दिवस झाले असतील ना, खाल्ली नसेल, वजन कमी झालं तुझं, तर आईस्क्रीम घे आणि पहिलेपासून ते आखरीपर्यंत स्वतःचा गेम बघ आणि स्वतः काय केली आहेस? फक्त डील पाहिजे का? डील पाहिजे का? डील पाहिजे का? डील पाहिजे का? डील, 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 डील. तुझ्या एवढ्या डील बघल्या ना, असं वाटतं की आता डील नकोच लाईफमध्ये. आता मी आयुष्यामध्ये कोणासोबत डील करणार नाही. अख्खे 6 महिने डील मी कोणासोबत करणार नाही. कारण की डील कधी अशा असतील, तर मी कधीच डील करणार नाही. मतलब तुला जेव्हा बघशील ना, तेव्हा तुला समजेल, अरे माझे फॅन्स तर सोडा, मला कोण वोट देणार? मोठा प्रश्न हाच पडला असता गं बाई. अरे मी आतापर्यंत गेममध्ये होतीच कशी? मतलब 10व्या आठवड्यापर्यंत, 9व्या आठवड्यापर्यंत मी पोहोचलोच कशी? हा तुला क्वेश्चन पडेल. हा क्वेश्चनचा मार्क तुला पडेल. कारण की लिटरली आम्हाला सुद्धा तोच क्वेश्चनचा मार्क पडलेला आहे, की तू आतापर्यंत गेममध्ये केलीस का? आणि कशासाठी तू आतापर्यंत गेममध्ये होतीस? आणि तुला कोण वाचवलं? आणि कोण तुला वोटिंग देत होती? आणि तू गेममध्ये असं काय केलीस, की तुला एवढा कॉन्फिडन्स येत आहे, की तू विनर होऊ शकतेस आणि तू गेममध्ये जाण्याच्या पात्रता नाहीयेस. मतलब लिटरली बापरे बाप! मी तुम्हाला सांगते ह्या गोष्टी हजम करण्यालायकीच्या नाहीयेत. मतलब मी रोज बिग बॉस बघते. एखादा असते मी तुम्हाला एक एक्झाम्पल सांगते. फॉर एक्झाम्पल एक 5वीचा, 4थीचा, 3रीतला, 1लीतला पोरगा आहे आणि तो म्हणत आहे, की मग 12वीच्या मी 12वीचे पेपर सोडवले, बोर्डाचे पेपर आणि चांगल्या मार्काने उत्तीर्ण झाला. तर हे गोष्ट हजम करण्यालायक आहे का? तो 5वीतला पोरगा 12वीच्या बोर्डातले पेपर कसे सॉल्व्ह करणार? तसे हे प्राजक्ता, हिचा गेम धडाचा नाही, हिचा काही धडाचा नाही. फक्त डील शिवाय लोकांना साधा फ्रंटमध्ये येऊन बोलायची हिंमत सरी नव्हती. फक्त लोकांच्या बॅक स्टेपमध्ये जा, लोकांना चुगल्या-काढली करणे किंवा लोकांचे कानं भरणे, अशा व्यतिरिक्त तिचा काय गेम होता? ती म्हणत आहे, की मी विनर बनण्याच्या लायकीचे होते. ती म्हणत आहे, मी शोमधून जाऊच शकत नाही. अशी कशी जाऊ शकत नाही यार? तू आतापर्यंत कशी राहिली तो प्रश्न आम्हाला इकडे पडत आहे आणि तुझ्या प्रश्नचे वेगळेच आहेत. अरे यार, तू एक काम कर, तू घरी जा. घरी जा लवकर बाळा, घरी जा. घरी जा, शो बघ आणि मग इंटरव्ह्यू दे. मग तुझे इंटरव्ह्यू ना आम्हाला पचण्या लायकीचे तरी होतील यार. आणि शोच्या बाहेर निघतात. त्यांचं एकच काम आहे का, की यार आपल्याला काही होऊ शकलं नाही. आपण तर काही तीर मारला नाही. आपण तर भाग्यवान होऊ शकला नाही. आपण पेपरमध्ये, आपण बिग बॉसमध्ये तर वायाच गेलो. आपण लवकर वापस आलो. परंतु आता जे अंदर आहेत त्यांच्या नावावर बिल फाडून, त्यांच्या नावावर मतलब त्यांना वाईट-वाईट बोलून किंवा त्यांच्या गेमबद्दल बोलून, मतलब स्वतःला काय मास्तर समजता का तुम्ही? स्वतः पी धरून काढून आलेला आहे. एक वेळा शोच्या बाहेर तुम्ही नॉमिनेशनमध्ये येता आणि तुम्हाला लोकं अख्खा महाराष्ट्र घराच्या बाहेर काढते आणि मग इंटरव्ह्यूवाल्याने प्रश्न विचारला, त्याच्याबद्दल तुम्हाला काय गेम वाटते? मला मुळात समजत नाही हे इंटरव्ह्यूवाले ह्यांना असे प्रश्न का बरं विचारतात? तो उत्तीर्ण होऊन आलेला आहे, तो पास होऊन नाही आलेला आहे, तो विनर बनून नाही आलेला आहे. त्याचा अनुभव विचारा, की बाळा तुझा अनुभव कसा होता? दुसरे कंटेस्टंट बद्दल काय विचारता यार तुम्ही? चल तिला विचारला. ते म्हणते, त्यांचा गेम तेवढा खास नाहीये. त्यांचा काय असाच गेम आहे, त्यांचा काय तसाच गेम आहे. त्याच्या व्यतिरिक्त काही गेम नाहीये त्यांचा. मग तुझा काय असा गेम होता? मग तू काय असा काय केलीस? आणि मग तुझा एवढा चांगला गेम होता, तर मग तू कशी काय लवकर वापस आलीस? मतलब असे स्वतः असा माईक घेतात, असा जवळ माईक घेतात आणि म्हणतात, की असं वाटलं नव्हतं. म्हणजे स्वतः काही खूप पी धारून करून आलेले आहेत, स्वतः काही विनरच बनले आहेत. अशा मोठ्या-मोठ्या शहाणपणा शिकवतात. आणि हे जे पण आलेले आहेत ना, शोच्या बाहेर निघतात ना, ह्यांना हार पचत नाही. ह्यांना बिलकुल हार
हार पचत नाही, की यार ज्या लोकांसोबत आपण कालपर्यंत झगडत होतो, माझा ना, "अरे माझ्यासमोर कोण नाही जाऊ शकत. अरे मी विनर आहे. अरे मेरे बोले ला ला." त्यांच्या समोर आपण हारून शोच्या बाहेर पडतो ना, ते हजम नाही होत. ते जेव्हा त्यांना रितेश देशमुख सांगतात, की "प्राजक्ता तुमचा प्रवास खतम झालेला आहे." तेव्हा ते खूप चांगलं ना, "अरे इट्स ओके यार, इट्स ओके, नो प्रॉब्लेम. इट्स जस्ट गेम ब्रो, इट्स जस्ट गेम." आणि मग जेव्हा इंटरव्ह्यू वगैरेमध्ये येतात तेव्हा काय म्हणतात, ते जे बाकीचे कंटेस्टंट आहेत ना, ते जे गेम वगैरे खेळतात ना आणि मग त्यांना ते हार पचत नाही, तर मग ते काय करतात ना, ज्या लोकांसोबत त्यांचं पटत नाही, त्या लोकांची बुराई करणं स्टार्ट करतात. आता फॉर एक्झाम्पल प्राजक्तानं कोणाची बुराई केलं? तन्वीची. तिला कोणी भेटलं नाही, की तन्वीची बुराई. फॉर एक्झाम्पल मागच्या वेळेस रुचिताने तन्वीच्या पटत नव्हता. तिने सर्वात जास्त वाईट कोणाबद्दल बोललं? तन्वी बरोबर. हां. तर हिला सुद्धा काय भेटलं? तन्वी. आणि टोळीचे एवढे फुल बांधलं, एवढे फुल बांधलं, एवढे फुल बांधलं, की माझ्या घरचे फुल गेले. अख्खा महाराष्ट्राचे पूर्ण जे बगीचे असतील ना, त्यातून फुल तोडून त्या विशालच्या तोंडात घाल तू. त्याच्या व्यतिरिक्त काहीच काम नाही केलीस. विशालची पूज बनण्याव्यतिरिक्त काय काम होतं गं तुझं? आणि म्हणते, "अरे मी नाही का तो एक शो आहे. मी ग्रजेस वगैरे मनात आपला असं ग्रजेस वगैरे पकडत नाही. कारण की ते खूप ते मेंटली खूप हेवी जातात गं, ते थॉट्स वगैरे असे वगैरे ते बोलत होती. मला सांग तिनं प्रभूबद्दल विचारलं नाही ना त्या इंटरव्ह्यूवाल्यानं प्रभूबद्दल. प्रभू मला बिलकुल मुळात आवडतच नाही. ते चमचा बनलेला आहे. तो तन्वीच्या मागे-मागे भरतो. तो त्याच्यामध्ये लीडरशिप क्वालिटी नाहीये. तो काहीच करू शकत नाही किंवा काही बोलू शकत नाही. मी हजम केलो, ह्या गोष्टी हजम केलो आणि मी म्हटलं, की आता हिला सोडणार नाही. तू कोणचा लीडरशिप क्वालिटी होती तुझ्यामध्ये? तू कोणचे स्टँड ठेवत होतीस? तू तर भाई तो चल मी म्हणतो, तर जो प्रभू आहे ना, तो तन्वीचा पल्लू आहे. चल पल्लू आहे किंवा पल्लू घेऊन चालते. परंतु तू तर विशालची पूछ होतीस यार, पूछ. मतलब तुला तर मानेचा कणा सुद्धा नाहीये. कारण की विशालने तुझी चाबी चोरली एवढ्या विश्वासाने. तू आपल्या भावाला, विशालसारख्या राक्षसाला तू चाबी दिलीस. त्या चाबी रुचिताला प्लॅन करून त्यानं दिलं. तरीही तू एक शब्द त्याला ओरडलीस नाही, एकही काही बोललीस नाही. तुला मानेचा कणा असला असता त्याच एपिसोडपासून तू त्याच्या विरुद्ध गेली असतीस. परंतु आपला मानेचा कणा नाहीये ना दुसऱ्यांसोबत बोलायचं. "ए कशाला केलास तू? तुला माहीत आहे की विशालच्या अपोझिट जाईन तर काही फायदा राहणार नाही. कारण की ह्याला आपण कंप्लीट करू शकत नाही. खूप ओरडावं लागेल ना. मग एवढ्या वर्षापासून मी जो कमवलेला आवाज आहे तो जाणार. मी एवढी ओरडत नाही गं. मला जमत नाही." असं तिचं चालूच असते, असं चालूच असते. मी एवढे वर्ष ओरडत नाही, मी खूप कमवली आहे. मग भाई तुला कमवली आहे. तुझा आवाज प्रिशियस आहे. मग तुला गेम एवढा कळते. परंतु जे लोकं मोठ्या-मोठ्याने ओरडतात त्यांना तू वाईट बोलतो. जसं कोणी काही भेटले नाही ना, म्हणजे दुसऱ्यांच्या असं प्रभूला ती म्हणते, की प्रभू असा आहे, प्रभू तसा आहे. पण प्रभूपेक्षा तर खालीच आहेस यार, तू खालीच आहेस. मतलब प्रभूने इव्हन काहीतरी करत आहे तो. त्याच्या 10 मिनिटाचा शॉट लागला ना, 2 मिनिटाचा शॉट लागला ना, तरी उत्सुकता असते पाहायची. तू काय केलीस? मला तर आतापर्यंत कळत नाही, की तू त्या शोमध्ये होतीसच कशाला? तुला कोण वाचवत होते आणि तू फक्त विशालची पूछ होतीस. त्याच्या व्यतिरिक्त काहीच काम नाही. आता हिला विचारलं, कोणी काय म्हटलं ना, फक्त तन्वीचं नाव द्यायचं. तन्वी अशी. आता तन्वीबद्दल म्हणते. तन्वी ना माझ्यासोबत खूप चांगली वागायचा प्रयत्न करत होती. जशी काही ती म्हणत होती, की "ताई हा गेमच आहे गं, असाच आहे." आणि मग गेमच आहे म्हणे आणि मग मलाच वाईट वगैरे बोलत होती. आणि रुचिताबद्दल म्हणते, रुचिताला मी कळायला लागली हळू-हळू मला रुचिता आवडत नव्हती. कारण की रुचिता खूप घाणेरड्या शिव्या वगैरे देते अँड आय डोंट लाइक काइंड ऑफ नेचर वगैरे अशी ती बोलत होती. आणि मग म्हणते मी हळू जेव्हा रुचिताला ओळखायला लागली ना, तर खरंच मला लहान बहिणीसारखी वाटली गं. मतलब कानातले कोणसे घालू? कोणचा ड्रेस घालू? इकडे आयब्रो वर करू का? आयब्रो खाली करू का? आयब्रो कुठून काटू? लिपस्टिक कोणशी लावू? ग्लॉस कोणसा लावू? हे विचारायचे. असं खरंच ना, तिच्या अंदर एक लहान मुलगी होती आणि ते मला आवडायला लागली तेव्हा मी रुचिताला ओळखली. वाह! 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 ह्याला म्हणतात डबल स्टँडर्ड. आता ते होती टोळीकडे, टोळीच्याच पूज बनून राहिलेली होती आणि टोळीच्या लोकांची फक्त तारीफ करत आहे. आता मला सांगा रुचिता झगडते, रुचिता वाईट-वाईट बोलते, रुचिता शिव्या वगैरे देते. ते ओके. ते तशी तिला आवडत नाही. परंतु रुचितामध्ये सुद्धा एक चांगली पर्सनॅलिटी होती, जी लहान बहिणीसारखी मला वाटत होती. मग तन्वी ओरडते, तर ते चुकीची आणि मग तन्वी तुला म्हणत आहे, की "ताई हा गेमच आहे." तर मग काय तिचे डबल स्टँडर्ड आणि रुचिता करते तिचं काय? ते लहान बहीण. वाह! 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 मतलब असते ना, मतलब खरंच या टोळीच्या एवढा फुल बाणवतात, एवढा फुल बाणवतात, जे पण कंटेस्टंट टोळीमधून येतात ना, ते भाई तन्वीबद्दल म्हणा, आरबीबद्दल म्हणा, एवढे वाईट-वाईट बोलत आहेत आणि म्हणत आहे आता ते पण सोडा, आता ते पण सोडा. आता एक सुंदर प्रश्नाचं उत्तर दिलं ना तिनं, की एपिसोडमध्ये ना 1 घंट्याचा एपिसोड असते. हो, आम्हालाही माहीत असते गं 1 घंट्याचा एपिसोड असते. तर 1 घंट्याच्या एपिसोडमध्ये ना 24 घंटे काय होते ना, हे ऑडियन्सला माहीत नसते. हो, हो, आम्हाला माहीत नसते. पण आम्ही 1 घंट्यामध्ये सर्वच काही बघतो. त्याच्यावरून आम्हाला समजते. कोणाला घराच्या बाहेर काढायचं आणि कोणाला नाही. एवढं तर समजते ना आम्हाला. ऑडियन्सला काहीतरी काहीतरी बुद्धिमान दे यार. ऑडियन्सला 2% तरी इज्जत दे. मग म्हणते की यार
काय असते ना, सर्वांनाच 1 घंट्यामध्ये फुटेज दाखवत नाही. मतलब खूप लोकांची जास्त फुटेज दाखवतात, खूप लोकांची कमी फुटेज दाखवतात. आता हा प्रश्न एडिटरच्या हातात असते ना, कोणाला जास्त दाखवायचं, कोणाला कमी दाखवायचं. तो एडिटरच्या हातामध्ये नसते गं, नसते गं, नसते गं, नाही गं. तो आपल्या हातामध्ये असते, की आपण दिवसभर घरात झोपे काढला, इकडचा ग्लास तिकडे नेऊन दिला, विशालची पूज बनला, विशालच्या मागे-मागे खेळला, विशालने किती दगे दिले तरी त्याच्यासोबत राहायचं. त्या लोकांना का बरं बिग बॉसचे लोकं बोरिंग पर्सनॅलिटीला आम्हाला दाखवतील 1 घंट्यामध्ये? जे लोकं स्वतःचा स्टँड घेतात, ज्यांना बोलण्याची धमक आहे, ज्याला विशालच्या विरुद्ध जाण्याची धमक आहे, जे स्टँड घेऊ शकतात, जे गेम खेळतात, जे स्ट्रॅटेजी प्लॅन करतात, काहीतरी खरे रिश्ते बनवतात, त्यांचीच जास्त दाखवेल ना एडिटर त्यांचेच जास्त शॉर्ट दाखवेल ना. तू काहीतरी कर, तू गेम खेळली असतीस, तू काहीतरी प्लॅन केली असतीस, स्वतःचा काहीतरी खरा रिश्ता केली असतीस, तर तुझे सुद्धा शॉर्ट दाखवलेच असता. तो एडिटरला तू दोष नको देऊस. मला समजत नाही जे पण लोकं ना घराच्या बाहेर येतात, ते सर्व दोष बिग बॉसच्या हाऊसला देतात. बिग बॉसच्या कॅमेराला देतात, बिग बॉसच्या एडिटरला देतात, बिग बॉसच्या चॅनल देतात. अरे पण तुम्ही काय करत तुम्ही स्वतःचे कर्म स्वतः केला आणि तुम्ही तुम्ही ज्या प्रकारे गेम खेळला, तुम्ही ज्या प्रकारे बोलल्या तेच तर ऑडियन्स म्हणत आहेत ना, तुम्ही काय केलं म्हणून. ह्या स्वतःच्या गोष्टी एक्सेप्टच नाही करत. हा सर्व दोष, हा पूर्ण दोष त्या बिग बॉसच्या चॅनलवर, बिग बॉसच्या मेकर्सवर, बिग बॉसच्या एडिटरवर फक्त तेच लावतात. भाई स्वतः एक्सेप्ट करा ना, की हो, मी गेम चांगली खेळली नाही. माझा गेम बोरिंग झाला होता. मला बरोबर खेळता आलं नाही. मला समजलं नाही. म्हणून मी घराच्या बाहेर आली. सिंपल, कट अँड सॉर्टेड. तरी तुम्हाला इंटरव्ह्यूमध्ये लोकं म्हणतील, की यार काही म्हणा, प्राजक्ता प्रामाणिक आहे, काहीतरी म्हणा. आणि प्राजक्तामध्ये ना सर्वात मोठा जो चीज होती ना, जे कोणाला कळले नसेल, ती म्हणजे होती इमेज कॉन्शियस. तिच्यामध्ये खूप इमेज कॉन्शियसपणा आहे. ती इंटरव्ह्यूमध्ये मला नेहमी माहीत होतं गं, की बिग बॉसच्या व्यतिरिक्त ना पण आपलं आयुष्य आहे. आपल्याला खूप काम करायचं आहे. आपल्याला खूप पुढे जायचं आहे. ह्या बिग बॉसच्या 1-2 एका-2 महिन्यामध्ये आपला मी करियर खराब करू शकत नाही. आपली इमेज खराब करू शकत नाही. मला एक गोष्ट सांग, तू जशी आहेस, तशीच तू बिग बॉसमध्ये दाखव ना. तू जशी आहे, जशी वागतं, जशी बोलते, जशी खाते, जशी पिते, जशी फ्रेंडशिप करते, जसा दगा करते, जसा लव्ह, अफेअर, व्हॉटएव्हर स्टफ. तुझ्या जसा अँगल आहे, जशी पर्सनॅलिटी आहे, तशीच दाखव. ते लोकांना तुला माहीत आहे ना अंदरून, की तू वाईट नाही आहेस, तू चुकीची नाही आहेस. तर मग लोकांना कॅमेरामध्ये दिसेल. परंतु मी नाही का, जे बाकीचे लोकं करतात ना, तशी मी ओरडू नाही शकत. जे बाकीचे लोकं शिव्या देतात ना, मी ओरडू शकत नाही. तू स्टार्टिंगपासूनच प्रभू आणि अनुश्रीच्या मागे लागली होतीस आणि त्यांना खूप असे 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 तिरछे पाय हं. यार इट इज नॉट माय काइंड ऑफ स्टफ. दिस इज नॉट माय काइंड ऑफ पीपल. मतलब तिचा असा नेचर होता स्टार्टिंगच्या एपिसोडला. मतलब ती आपल्यापेक्षा खालची मानत होती, की बाबा हे इट इज ओ इन्फ्लुएन्सर अशी करत होती. मतलब अशी तिची एक होती ना, एक असं असे ना वाइब देत होती त्यांना, की ते बहुत खालून मधून आले आहेत, मी खूप स्टँडर्ड आहे, अशी दाखवण्याचा प्रयत्न करत होती. अरे तुम्हाला कधी स्वतःची पर्सनॅलिटीवर विश्वास आहे, तुम्हाला माहिती आहे की तुम्ही माणूस म्हणून चांगले आहात, तर तुम्ही कधी कॅमेराला घाबरत नाही, कधी इमेज कॉन्शियस होत नाही. परंतु प्राजक्ता फक्त इमेज कॉन्शियस होती, की नाही मी हा बोलीन तशी दिसेन, नाही मी ह्याच्या विरुद्ध अशी बोलेन, मी जास्त शिव्या देईन अशी दिसेन, मी अशी दिसेन. असे करता फक्त आपल्या इमेजला वाचवता ती एकदम पूज बनून गेली विशालची आणि तिच्या व्यतिरिक्त काहीही काम केलं नाही आणि इंटरव्ह्यूमध्ये यांना काहीही भेटलं नाही. तर जो पुढचा ग्रुप आहे काटा ग्रुप त्याची फक्त बुराई करणे, की असे करतात, मग तसे करतात, तसे करतात. परंतु तुम्ही काय केलं आणि मग टोळीची फक्त तारीफ करणे. हं, आताही म्हटलं घरातून बाहेर आल्यानंतरही ते टोळीची तारीफ करतात. म्हणजे धन्य आहे, की त्यांची बुद्धी घात चरायला गेली, की कोणी बुद्धीच नाहीये, बुद्धी ढुकण्यामध्ये आहे आणि जेव्हा आर्मीने तिला स्पाईन नाहीये म्हणून दिलं, एक्सेप्ट सुद्धा केलं नाही. का बरं यार? कारण की तुझ्यामध्ये खरं स्पाईन नाहीये. तुझ्यामध्ये स्पाईन असला असता तुझी चाबी विशालने घेतली आणि विशालने रुचिताला दिली, तर त्यावेळेस तू विशालच्या अपोझिट गेली असतीस, तर खेळली असतीस, तर आता घरामध्ये असली असतीस, बाहेर नसतीस. म्हणून तुला स्पाईन नाही आहे आणि ही खरी गोष्ट आहे. आणि तुम्हाला ह्या पूर्ण इंटरव्ह्यूबद्दल किंवा हिच्या पूर्ण कन्व्हर्सेशनबद्दल काय तुमचे मत आहे? मला तुम्ही प्लीज कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि प्लीज तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज सबस्क्राईब टू माय चॅनल लेडी कुकू टॉक्स.